कसं कळेल? मराठी इज सो डिफिकल्ट यार, अवघड आहे, मला नाहीये. नाही ग बेटा, इतकं काही अवघड नाहीये, कळलं ना? आणि मग मला सांग, तुला शाळेत तर मराठी होतं ना? मराठी हा विषय होता की नाही? होता, पण तू विसरतेस का? तो सब्जेक्ट मी पास झालेलेच नाहीये. आय मीन मी झाले, पण कॉपी करून माझ्या फ्रेंडने लिहिलाय माझ्यासाठी तो पेपर. मी कसा लिहीन? मला खूप डिफिकल्ट वाटते ग मराठी, मला येतच नाही. कन्फ्युजिंग आहे. काय ते स्टेक, मग 2 स्टेक, मग डोक्यावर स्टेक, कॅप, उलटी कॅप, हो गॉड, आणि काय ते कोलांटी. अगे वेडाबाई, कोलांटी नाही, कोलांटी म्हणजे काय माहितीये का? ही अशी उडी मारणं असतं ना, त्याला कोलांटी उडी म्हणतात. ही म्हणजे वेलांटी, अशी वर असते ती. हा तेच ते. पाहिलं किती कन्फ्युजिंग आहे ना? इंग्लिश इज सिम्पल. खरं सांगू का, तुला ना थोडं थोडं मराठी वाचनाची अशी सवय करावी लागेल. नाही नाही, ऐकून घे माझं, ऐकून घे. मी जुनी पत्रवित्र असतात ती वाचायची, जुनी मराठी पुस्तकं आहेत ती वाचायची, म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होईल तुझी. लेजिट काहीच गरज नाही, कारण की मगाशीच एक कागद सापडलेला, त्याच्यावर तर साधा एक वर्ड लिहिलेला, तोही मला डिफिकल्ट झाला वाचायला. काय लिहिलेलं? ग, आणि ग ला एक स्टिक होती. एक मिनिट. स्टिक म्हणजे काना, कळलं ना? पूर्ण ऐकून घेशील का? नाही. ग ला एक स्टिक होती, वरती 2 स्टिक होत्या अशा प्लांटिंग मध्ये. 2 म्हणजे मात्रा. हा. आणि र होता एक स्टिक आणि कॅप अशी. बरं बरं. अगं, ग ला काना गा, वर 2 मात्रा म्हणजे गौ. हा. मग र ला एक काना आणि वर वेलांटी म्हणजे गौरी. गौरी. अगं सोपं होतं ते, गौरी असं लिहिलं होतं. कमळे, हो अगं, अशी कशी काय पडलीस? काय झालं? काय लिहिलं होतं ते कागदावर? गौरी. तो कागद कुठे? मी खिडकीच्या बाहेर फेकून दिला, कारण की तो कामाचा नव्हताच तसं. पण काय त्याचं, सोड ना ग्रॅनी आजी. काय? आता सुद्धा फक्त तू आहेस म्हणून हे दुःख मी सहन करू शकते, जरा हिम्मत धरू शकते, धीराने याला तोंड देऊ शकते, फक्त तुझ्यामुळे. तू एकमेव आधार आहेस माझा कमळी. नाहीतर मी पूर्ण खचून जाईन. आजीसनी तर आता काय सांगूच शकत नाही. त्यांची अवस्था आधीच कोलमडली. त्यात आणि मी काय बोललो तर अजूनच काहीतरी विचित्र घडेल. परत बोल तू राजांशी, बोलशील ना? तुला या खिडकीच्या बाहेर असा काही कागदाचा बोळा बिळा काही दिसला का? हो, मला कागदाचा बोळा सापडला होता. कुठे आहे मग तो? तो मी कचऱ्यासोबत कचरा कुंडीत टाकला. काय? अगं, कागदाचा बोळा तू कचरा कुंडीत टाकलास? आता तो एवढासा बोळा तो काय डायरेक्ट कचरा कुंडीत टाकायला हवा होता का? तो कुठे शोधू मी? त्यात काही होतं का महत्वाचं? हो होतं, माझ्यासाठी खूप महत्वाचा कागद होता तो. तर काय सांगू मी, त्याच्यात ते डॉक्टर औषधं लिहून देतात ना, प्रिस्क्रिप्शन असं म्हणतात त्याला. राहील का लक्षात? काय करतेस तू इकडे? इथे काय करतेस? कोण आहेस तू? कोण आहेस? गेली. कोण होती? अरे मूर्ख माणसा, ती घरात डोकावून बघते, तुझं लक्ष कुठे? सॉरी मॅम. झालं, सॉरी बोललं की झालं. पगार घेतोस ना फुकटचा? मग लक्ष ठेवता येत तुला, मूर्ख माणसा? हे असंच चालू राहिलं ना तर कामावरून काढून टाकेन मी तुला. चल निघ आणि गेट बंद कर. युजलेस, जा चल.
कसल्या नाड्या आहेत कळत नाही. ह्या नाही. आणि आजी काय चाललंय हे? स्टॉप इट ना. तू का कचऱ्यात हात घालतीये? त्या कागदात इतकं काय? सोड ना हे काम. तू सोड. मी आपण सांगू. सोड हे. तू लांब राहा. तू न बोल कमी आणि माझ्या मदतीला लाग. तुला सांगितलं ना आपल्याला तो कागदाचा बोळा शोधायचा आहे. कळलं? ये मी काय मदत करू? ये तुला मी सांगते. ये. आणि मी का मदत करू? मी नाही करणार आहे. तू काय याच्या आतमध्ये एवढा हात घालून तू कशी शोधणार आहेस याला? जरा प्रयत्न तर करशील. हा डबा आहे ना, हा जरा असा आडवा पडूया म्हणजे मग आतमध्ये आपल्याला हात घालता येईल. हे जरा वरकत वासाने मला ओंजणार नाही. अगं ए काय आंधळी करतेस का मला? मला तर वाटतंय जे काय झालं ते चांगलंच झालं. तू उगाच स्वतःला दोष देत बसू नकोस ना. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, हे सगळं आजीसनी सांगायला त्यांच्या वयाच्या मानानं त्यासनी धक्का सहन होणारच नाही. पण तशी त्यांची मनस्थिती बी नाही ग. त्यांनी अजून टेन्शन घेतलं आणि ते आजारी पडल्या तर काय करायचं आपण? आणि आजीसनी काही झालं म्हणजे राजन काका नक्कीच ढासळतील. आणि कमळे, जेव्हा त्या चिटकीसनी कळेल की नाही की तू राजन काकांची पोरगी नाहीस, तेव्हा 0 मिनिटातून आपल्याला या घरातनं बाहेर काढतील. पण जर तू या घरातनं बाहेर गेलीस तर राजन काका, आजी आजोबा यांचं काय होईल याचा जरा तर विचार कर की. तू म्हणतेस ते बरोबर आहे बा. तर आता राजन काकांना काय सांगायचं?